आपला 12चा HSC बोर्डचा जो रिझल्ट आहे तो डिक्लेअर झालेला आहे। खरं तर सगळ्या मुलांचं आणि पालकांचं पहिल्यांदा अभिनंदन। आय होप तुम्हाला तुमच्या मनासारखं पर्सेंटेज जे आहे HSC बोर्ड्समध्ये ते व्यवस्थित मिळालं असेल। आजचा हा व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे काय, या 12च्या HSCचं जे पर्सेंटेज आता तुम्हाला मिळाले त्याचा एक एलिजिबिलिटी क्रायटेरिया जो तुम्हाला क्लिअर करावा लागतो CET सेल थ्रू महाराष्ट्रातल्या कोणत्याही कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी। मग हे सगळे जे क्रायटेरिया काय आहे, मार्क्स किती लागतात, कोणते सब्जेक्ट कन्सिडर करतात, ज्या मुलांना 12th बोर्ड्समध्ये कमी मार्क्स आहेत त्यांनी काय केलं पाहिजे, इम्प्रूव्हमेंट एक्झाम दिली पाहिजेत का, काही विद्यार्थी असे जे फेल सुद्धा झाले त्या विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजेत, त्यांना CET सेल थ्रू ॲडमिशन घेता येतं का, हे जे काही डाऊट्स आहेत ना विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे ते मी सगळे आजच्या या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहे। तर सगळ्यांना नमस्कार, मी संदीप मिलके। व्हिडिओला सुरुवात करण्याआधी एक दोन इम्पॉर्टंट गोष्टी म्हणजे काय, एक म्हणजे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपला जो ऑफिशियल व्हॉट्सॲप ग्रुप आहे त्याची लिंक दिली आहे, त्याच्यावरती नक्की जॉईन व्हा। आणि दुसरी आणि इम्पॉर्टंट गोष्ट आहे ती आहे म्हणजे काय, तर आपलं जे चॅनल आहे या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण का CET रिलेटेड जेवढा काही तुमचा कंटेंट आहे, तुमची पूर्ण ॲडमिशन प्रोसेस होईपर्यंत सगळा कंटेंट या चॅनलवरती अपलोड होणार आहे, त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। खरं तर सगळ्या मुलांना एकतर 12thमध्ये आय होप मनासारखे पर्सेंटेज मिळाले असेल, एखाद दुसरं पर्सेंटेज कमी मिळाले तरीसुद्धा काही नाराज व्हायची गोष्ट नाही आहे, कारण का तुमची जी 4 वर्ष इंजिनिअरिंगच्या कोणत्या कॉलेजमध्ये तुम्ही घालवणार आहात हे सगळं ठरवणार आहे CETचा जो रिझल्ट आहे तो। त्यामुळे CETचा रिझल्ट आहे तो सगळ्यात इम्पॉर्टंट आहे। HSC मध्ये जेवढा तुम्ही एलिजिबिलिटी क्रायटेरिया जरी क्लिअर केलात ना तरी ते इनफ आहे। आता कमेंट्समध्ये तुम्ही नक्की तुमचा जो HSCचा जो रिझल्ट आहे किती पर्सेंटेज तुम्हाला मिळालेलं आहे ते नक्की मला कळवा, जेणेकरून मला सुद्धा कळेल की विद्यार्थ्यांचा ओव्हरऑल पर्सेंटेज किती आले। तर सुरुवात करूया आजच्या या नवीन व्हिडिओला। तर एलिजिबिलिटी क्रायटेरिया म्हणजे काय ते थोडक्यात सांगतो। आता CET सेल काय करतं, CET सेल म्हणतं जर तुम्हाला महाराष्ट्रातल्या इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये ॲडमिशन हवं असेल तर ते ॲडमिशन कम्प्लिटली तुमच्या CETचा जो पर्सेंटाईलचा रिझल्ट आहे त्याच्याच बेसिसवरती होणार आहे। मग ते ॲडमिशन घेताना ते म्हणतं की आपल्याला 12thमध्ये जे तुम्ही दिलेले आहे 12ची बोर्ड एक्झाम, मग ती CBSE असू देत, ICSE असू देत किंवा HSC बोर्ड एक्झाम असू देत, त्याच्यामध्ये एक स्पेसिफिक पर्सेंटेजचा क्रायटेरिया तुम्ही क्लिअर करायला असायला पाहिजे, तरच तुम्हाला ॲडमिशन मिळणार आहे। हाच असतो एलिजिबिलिटी क्रायटेरिया। एलिजिबिलिटी क्रायटेरिया म्हणजे वेगळं काही नाही, ठराविक मार्क्स किंवा पर्सेंटेज तुम्ही स्कोअर केले पाहिजेत जेणेकरून तुम्हाला इंजिनिअरिंगच्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळेल। मात्र तुमची जी ॲडमिशन्स होणार आहेत, कुठलं तुम्हाला कोणतं कॉलेज मिळणार आहे, कुठली ब्रँच मिळणार आहे, हे कम्प्लिटली आपला CETचं जे पर्सेंटाईल असणार आहे, टोटल पर्सेंटाईल याच्यावरूनच ठरणार आहे। याच्यामध्ये तुमचा जो बोर्ड्समध्ये किती पर्सेंटेज मिळाले याचं काही संबंध नाही, फक्त स्पेसिफिक एलिजिबिलिटी क्रायटेरिया क्लिअर करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला ॲडमिशन्स होऊ शकतं। तर एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय सांगतो, CET सेलने त्यांचं जे ब्रोशर आहे ऑफिशियल त्याच्यामध्ये मेन्शन केले की फिजिक्स आणि मॅथमॅटिक्स हे 2 सब्जेक्ट विद्यार्थ्याचे कंपल्सरी असले पाहिजेत। म्हणजे फिजिक्स आणि मॅथ्स हे तुम्ही कंपल्सरी तुम्ही दिलेलं असायला पाहिजे जर तुम्हाला इंजिनिअरिंगला ॲडमिशन हवं असेल तर। आणि बायफोकल सब्जेक्ट्स म्हणजे काय, जर तुमचं फिजिक्स आणि मॅथ्स कंपल्सरी असलं पाहिजे किंवा त्याच्यानंतर तुम्ही केमिस्ट्री, बायोटेक्नॉलॉजी, कम्प्युटर सायन्स, IT, ॲग्रिकल्चर किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा बायोलॉजी यापैकी कोणताही सब्जेक्ट तुम्ही पिकअप करू शकता। म्हणजे टोटल तुम्हाला 3 सब्जेक्टचा एलिजिबिलिटी क्रायटेरिया असतो, फिजिक्स आणि मॅथमॅटिक्स कंपल्सरी असणार आणि तिसरा सब्जेक्ट तुम्ही कुठलेही सब्जेक्ट तो पिकअप करू शकता ज्याच्यामध्ये चांगला स्कोर तुमचा आहे, मग तो केमिस्ट्री असेल किंवा बायोटेक्नॉलॉजी असेल, बायोलॉजी असेल, कम्प्युटर सायन्स असेल, IT असेल, ॲग्रिकल्चर असेल, इलेक्ट्रॉनिक्स। आता या तिन्ही सब्जेक्टचं ज्यावेळी तुम्ही कॅल्क्युलेशन करताय म्हणजे फिजिक्स, मॅथमॅटिक्स आणि जो बायफोकल किंवा जो ऑप्शनल सब्जेक्ट आहे या 300 मार्क्सपैकी तुम्हाला कमीत कमी जर तुमची कॅटेगरी ओपन असेल तर तुम्हाला 135+ मार्क्स स्कोअर करणं अपेक्षित आहे, तरच तुमचा एलिजिबिलिटी क्रायटेरिया कव्हर होतो। म्हणजेच काय, आता फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स हे 3 सब्जेक्ट मी एखाद्या विद्यार्थ्याचे कन्सिडर करतो। एखाद्या विद्यार्थ्याला फिजिक्समध्ये समजा 45 मिळालेत, केमिस्ट्रीमध्ये पण 45 मिळालेत, तर मॅथ्समध्ये सुद्धा त्याला 45 मिळाल्या पाहिजेत जेणेकरून त्याचे 135 मार्क्स किंवा 135+ मार्क्स कवर होतील। हे ओपन कॅटेगरी। आणि जे विद्यार्थी कॅटेगरीचे आहेत म्हणजे OBC, SC, ST, VJ, NT, DT, त्यानंतर PWD कॅटेगरी, EWS कॅटेगरी, या सगळ्या कॅटेगरी, SEBC कॅटेगरी, सगळी जे कॅटेगरीचे मुलं आहेत त्यांच्यासाठी एलिजिबिलिटी क्रायटेरिया 120+ मार्क्स। म्हणजे तुमचे जे सब्जेक्ट सांगितले फिजिक्स आणि मॅथमॅटिक्स कंपल्सरी आणि तिसरा सब्जेक्ट आहे तुम्ही किंवा केमिस्ट्री, बायोलॉजी, या तिन्ही सब्जेक्टमध्ये 300 पैकी तुम्हाला 120+ मार्क्स कॅटेगरी स्टुडंटसाठी आणि ओपन कॅटेगरीसाठी 135+
प्लस मार्क्स स्कोअर केले पाहिजेत. आता ज्या मुलांचे 1-2 मार्क्स कमी जास्त होतात ना, त्यांचंसुद्धा ॲडमिशन जनरली होऊन जातं, कारण का ते आता जनरली ना हे स्क्रुटिनी सेंटर जे व्हेरीफाय करतात मार्क्स त्यांच्यावरती असतं. मात्र 1-2 केसेस लास्ट इयर झाल्या होत्या की 1-2 मार्क्स कमी होते, लाईक त्या मुलाचे ना 120 मार्क्स होत नव्हते, 170 की 18 होत होते, तरीसुद्धा त्याचं ॲडमिशन झालं होतं. मग त्याने इम्प्रूव्हमेंट एक्झाम दिली होती. आता ज्या मुलांमध्ये जे मार्क्स कमी आलेत बोर्ड एक्झाममध्ये त्यांनी बाळांनो इम्प्रूव्हमेंट एक्झाम नक्की द्या, कारण का इम्प्रूव्हमेंट एक्झाम इम्पॉर्टंट आहे. जरी आता हे 12ची जी पर्सेंटेज आहे ती तुम्हाला फक्त इलिजिबिलिटी क्रायटेरियासाठी आहे, परंतु ज्यावेळी तुम्ही 4th इयरला प्लेसमेंटसाठी बसणार आहात त्यावेळी प्रत्येक कंपनी जी कॉलेजमध्ये येते ना ती वेगवेगळी क्रायटेरिया लावते. लाईक तुम्हाला 10thमध्ये 60% पाहिजे, 12thमध्ये 65 लागतात. मग त्यावेळी तुम्हाला काही प्रॉब्लेम येऊ नये. जर कमी मार्क्स मिळतील तर तुमच्या कॉलेजला अप्रोच करा, तुमचं जे ज्युनियर कॉलेज जिथून तुम्ही 12th कंप्लीट केले, आणि त्यांच्याकडे इम्प्रूव्हमेंट एक्झाम याच्यासाठी नक्की चौकशी करा. आता ज्या मुलांनी फेल झाले त्यांच्या मुलांसाठी काय आहे किंवा त्यांचं ॲडमिशन होणार आहे की नाही, लक्षात ठेवा. ज्या मुलांची फेल झालेत किंवा मार्क्स कमी आलेत, पर्सेंटेज कमी आहेत, त्यांचं सुद्धा ॲडमिशन होतं. फक्त व्यवस्थित इम्पॉर्टंट काय, तुमचं जे मार्कशीट आहे ना ते व्यवस्थित टायमिंगवरती यायला लागतं. कारण का लास्ट इयर झालं असं की CBSEमध्ये भरपूर मुलांचे बॅक म्हणजे ते फेल वगैरे झाली होती. काउन्सिलिंगमध्ये त्यांनी व्यवस्थित अप्लाय केलं आणि एक्झाममध्ये एक्झाम क्लिअर केली आणि त्यांच्या मार्कशीटवरती ते ॲडमिशनसुद्धा झालं. त्यामुळे जे मुलं फेल झाले त्यांनी कॅप राऊंडच्या प्रोसेसला नक्की अप्लाय करायचं आहे. घाबरून जाऊ नका की मला बॅक लागला आहे, माझं मार्कशीट कधी येईल वगैरे माहिती नाही आहे. या गोष्टी मनातून काढून टाका. कॅप राऊंडचे फॉर्म्स वगैरे भरा. आता त्या CET सेलच्या डेट्स, तुमचं व्हेरिफिकेशन, स्क्रुटिनी सेंटरचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, या सगळ्या गोष्टींमध्ये तुमचं ठरतं की तुमचं ॲडमिशन होईल की नाही. तरीसुद्धा घाबरून जायचे नाही की कमी मार्क्स मिळाले वगैरे. जे विद्यार्थी इम्प्रूव्हमेंट एक्झाम देत आहेत त्यांनी लक्षात ठेवा, इम्प्रूव्हमेंट एक्झामचं मार्कशीट नंतर आलं तरी चालेल, मार्कशीट डझंट मॅटर. जे आहे मार्कशीट त्याच्यावरती तुमचं कॅप रजिस्ट्रेशन प्रोसेस होऊन जाईल. आय होप तुम्हाला इलिजिबिलिटी क्रायटेरिया समजला असेल. मार्क्स कमी आले जास्त आलेत याचा विचार करू नका. फक्त इलिजिबिलिटी क्रायटेरियाचे 135 मार्क्स प्लस मार्क्स ओपन कॅटेगरीसाठी आणि कॅटेगरीसाठी 120 प्लस मार्क्स स्कोअर केलेत ना, इनफ आहे. आय होप तुम्हाला ही प्रोसेस आहे ना इलिजिबिलिटी क्रायटेरियाची समजली असेल. आता शेवटची आणि इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे काय, आता ज्या मुलांना पर्सनल काउन्सिलिंगमध्ये इनरोल करायचं आहे, म्हणजेच आमची जी पर्सनल काउन्सिलिंग बॅचची जी रजिस्ट्रेशन्स आहेत ती स्टार्ट केलीत आणि कधीही तुम्ही इनरोल करू शकता. तुमचे मार्क्स CETचे मार्क्स समजल्यानंतर किंवा तुमच्या रिझल्टपर्यंत आम्ही रजिस्ट्रेशन ओपन ठेवतो. ज्यावेळी तुम्हाला इनरोल करायचं आहे ना नक्की इनरोल करा. आता पर्सनल काउन्सिलिंग बॅच आमची वेगळी यासाठी आहे, एक म्हणजे फीचर काय प्रोव्हाइड करतो, 1-to-1 डाऊट सपोर्ट. कोणत्याही स्टेजला काही डाऊट्स वगैरे येत असेल ना तर तुम्ही डायरेक्टली आम्हाला कॉल्सवर किंवा व्हॉट्सॲपवर आमच्याशी बोलू शकता. त्यामुळे तुमचं ॲडमिशन कन्फर्म होईपर्यंत तुम्हाला कोणत्याही स्टेजला काही अडचण येईल ना तर ते आम्ही क्लिअर करतो. दुसरं असतं तुमचं पर्सेंटाईल, कॅटेगरी, तुम्हाला कॉलेज ब्रँच कुठे हवे त्यानुसार पर्सनल कॉलेजची जी लिस्ट आहे ना ते आम्ही स्वतः तुम्हाला बनवून देतो. तीच फक्त तुम्हाला ऑप्शन फॉर्ममध्ये भरायची असते. तिसरं असतं ते म्हणजे काय, लाईव्ह सेशन. जशा CETच्या स्टेजेस येतात ना, कॅप रजिस्ट्रेशन आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे, ऑप्शन फॉर्म फिलिंग आहे, त्यानंतर तुमचं कॉलेजचं अलॉटमेंट आहे, ॲडमिशन कन्फर्मेशन आहे, त्यानुसार लाईव्ह सेशन्समध्ये आम्ही सगळ्या मुलांना झूम मीटिंगद्वारे सांगतो की फॉर्म वगैरे कसा भरायचा आहे, मिस्टेक्स कुठे करायचे नाही, जेणेकरून तुमच्या फॉर्म फिलिंगमध्ये काहीही अडचण येत नाही. आणि शेवटची आणि इम्पॉर्टंट गोष्ट काय तर स्पॉट ॲडमिशन आणि इन्स्टिट्यूट लेवल सीट्स. म्हणजेच काय, प्रत्येक कॉलेजमध्ये स्पॉट ॲडमिशन स्टार्ट झालेत किंवा इन्स्टिट्यूट लेवल सीट्स कोणत्या कॉलेजमध्ये स्टार्ट झाले, कोणत्या कॉलेजमध्ये तुम्हाला अप्रोच करायचं आहे, या सगळ्याबद्दल तुम्हाला गाईड केलं जातं. त्यामुळे तुमच्या पूर्ण ॲडमिशन प्रोसेसमध्ये तुम्हाला एकतर डाऊट सपोर्ट, जेणेकरून तुमच्या ॲडमिशनमध्ये काहीही प्रॉब्लेम येणार नाही, यासाठी पर्सनल काउन्सिलिंग आहे ना ती आमची स्टार्ट आहे. ज्या मुलांना इनरोल करायचं आहे ना, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये रजिस्ट्रेशन फॉर्मची लिंक देतोय, नक्की इनरोल करा. तुमच्या पर्सेंटाईलला एक बऱ्यापैकी चांगलं कॉलेज कसं मिळवता येईल यासाठी आपण नक्की प्रयत्न करूयात. आणि पुन्हा एकदा शेवटी सगळ्या मुलांचं पुन्हा एकदा अभिनंदन. 12चे जे पर्सेंटेज आलेत ना ते ॲक्सेप्ट करा आणि सगळा फोकस तुमच्या कॉलेज रिसर्चवरती असू देत. आजचा हा व्हिडिओ मी येथेच थांबवतो. धन्यवाद.